आहेत अशा या सुविधेचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेबांच्या शुभ हस्ते काही वेळातच संपन्न होईल। आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरोजभाई यांचे विश्वासू सहज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना आता इकडे डॉक्टर मंडळींना विनंती की आपण सर्वांनी आतमध्ये येऊन सांगत होतो। आदरणीय सर्व डॉक्टर मंडळींना विनंती आहे की आपण बैठक व्यवस्थेवर बसून घ्या। आपण कार्यक्रम सुरू करूया। सर्वांनी जरा शांतता ठेवा। मुलांनी आता जरा मोबाईल ठेव मला। येस तुम्ही इतकं सगळ्यांना इन्व्हॉल्व करतो। नुकतीच दिवाळी संपन्न झाली आणि दिवाळीचा आनंद उत्साह आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसतोय। आज दिवाळीचा आनंद आणखीन द्विगुणित करण्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी कायमच आपल्या सर्वांसाठी काही ना काहीतरी चांगला कार्यक्रम उपक्रम एखादी योजना जी लोकांच्या उपयोगासाठी असते लोकांच्या गरजेची असते अशा सगळ्या गोष्टी म्हणजे जनसेवक सन्माननीय फिरोजभाई पठाण। फिरोजभाईंच्या मनामध्ये कायमच आपल्या परिसरातील नागरिकांच्या विषयी खूप जवळचं महत्वाचं असं नातं आहे। त्यांच्याबद्दलच्या खूप चांगल्या भावना त्यांच्या मनामध्ये कायमच असतात आणि मग आपल्या परिसरातील आपल्या प्रभागातील आपल्या परिवारातील व्यक्तींसाठी आपल्याला आणखीन काय चांगलं करता येऊ शकतं असा कायमच त्यांचा विचार सुरू असतो। त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतात आणि मग याच विचारातून याच संकल्पनेतून अशा काही चांगल्या गोष्टी कायमच आपण सर्वजण अनुभवतो। आपण सर्वजण खरोखर खूप भाग्यवान आहोत की गेले 3-4 वर्ष सलग अशा पद्धतीने छोटे मोठे कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये कोणत्या ना कोणत्या निमित्ताने होत असतात। प्रत्येक वेळेचं निमित्त औचित्य हे वेगळं असतं। आजचं देखील औचित्य तसंच काही महत्वाचं आहे। आरोग्य हा प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित असलेला विषय आणि याच विषयावर गेले अनेक दिवस काम करत असताना आपल्या परिसरामध्ये नागरिकांना रुग्णांना वेळ प्रसंगी त्यांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेची जी गरज आहे ती पूर्ण करण्याच्या निमित्तानं फिरोजभाईंनी विचार सुरू केला आणि आज तो विचार या ठिकाणी पूर्णत्वाला आपल्या सर्वांच्या साक्षीने जातो। एक नव्हे तर 2 अँब्युलन्स आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांसाठीच या ठिकाणी लोकार्पित होती। या 2 अँब्युलन्स मधील एक अँब्युलन्स ही अत्यंत सुसज्ज अशी आहे जिला आपण कार्डियक अँब्युलन्स म्हणतो। अशा पद्धतीचे सुसज्ज अँब्युलन्स आणि या व्यतिरिक्त आणखी एक साधी अँब्युलन्स आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये आजपासून 24 तास 7 दिवस उपलब्ध असणार आहे। खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये पुढचा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे कारण ही संपूर्ण सुविधा आपल्या सर्वांसाठी विशेषतः गोळीबार मैदान विलासपूर येथील नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत अशी असणार आहे। आणि यासाठी सुरुवातीलाच आपण जोरदार टाळ्या वाजवूयात आणि या कार्यक्रमाच्या संकल्पनेचं ज्यांनी या ठिकाणी विचार मांडला आणि जी संकल्पना मूर्त स्वरूपामध्ये आणली ते सन्माननीय फिरोजभाई पठाण यांना आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया। रुग्णांशी संबंधित विषय असल्या कारणाने या कार्यक्रमाला अतिथी मान्यवर कोण असावेत या दृष्टीने ज्यावेळेस फिरोजभाईंनी विचार केला असेल त्यावेळेस आपल्या परिसरामधील जवळपास 25 ते 30 डॉक्टर्स अहोरात्रपणे आपल्या सर्वांना वैद्यकीय सेवा देतात आणि याच वैद्यकीय सेवा देत असणाऱ्या डॉक्टर्स मंडळींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून बोलवण्याचं फिरोजभाईंनी निश्चित केलं आणि त्यानुसार आपण समोर पाहतोय आपल्या परिसरामध्ये असलेले हे सर्वच डॉक्टर्स आज त्यांचा महत्वाचा वेळ या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ करतात। खरं तर या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचंच आदरणीय व्यक्तिमत्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
आदरणीय महाराज साहेब यांना देखील निमंत्रण दिलं गेलं होतं। मात्र आज सीएम साहेबांचा दौरा असल्या कारणानं महाराज साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित नसले तरी त्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा या कायमच आपल्या सर्वांच्या बरोबरच फिरोजबाईंच्या पाठीशी नक्कीच आहेत। त्यामुळे हा कार्यक्रम या आपल्या सर्वांच्या समोर मंचावर उपस्थित असलेल्या डॉक्टर्स मंडळींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होईल। केवळ एकच कार्यक्रम घेऊन फिरोजबाई कधीच थांबत नाही, तर याच कार्यक्रमाच्या जोडीला दिवाळीमध्ये आपल्या सर्व बाळगोपाळांसाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा त्यांनी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेली होती। जवळपास 25 पेक्षा जास्त स्पर्धकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि यातीलच पहिल्या 3 क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस देण्यात येतील। त्याचप्रमाणे ज्यांनी फक्त सहभाग घेतलेला आहे त्यांना देखील त्यांचा उत्साह वाढावा यासाठी त्यांचा देखील विशेष कौतुक आणि सन्माननीय डॉक्टर्स मंडळींच्या शुभ हस्ते होईल। तर अशा या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचंच मी फिरोजबाई पठाण मित्र समूहाच्या वतीनं सन्माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह मित्र समूहाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मंचावर आपल्या सर्वांच्या समोर खरं तर डॉक्टर्स हा त्यांचा व्यवसाय आहे, मात्र एक दिलदार सच्चा मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर उदय फडतरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी कार्यक्रमाच्या सन्माननीय नगरसेवक शेखर मोरे पाटील यांना देखील या ठिकाणी बसण्याची विनंती आहे। कार्यक्रम सुरू असताना सन्माननीय धनश्रीताई महाडिक या देखील उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या परिवारातील सर्वांचीच नावं आवर्जून मुद्दामून घेत नाही, कारण एखाद्याचं नाव होऊ शकतंय। सर्वप्रथम डॉक्टर उदयराज फडतरे यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी करावं अशी अमित दादा म्हणतात यांना देखील विनंती, कारण अमित दादांच्या शिवाय उदय सरांचा सत्कार यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर राजेंद्र शिरगावकर पाटील सर यांचं देखील आम्ही स्वागत त्यामागून कौतुक करूया। डॉक्टर अमित सन्मान करण्यासाठी समोर यावं। जयदीप चव्हाण सरांसाठी टाळ्या। डॉक्टर शरद पाटील यांचं देखील यानंतर किरणे काकू आपल्याला विनंती राहील त्यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे। पूनमताई निकम यांना विनंती राहील आपण डॉक्टर अस्मिता घोरपडे यांचं स्वागत करावं। डॉक्टर अस्मिता घोरपडे यांना पूनमताई निकम यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते। टाळ्या वाजवूया, टाळ्या वाजवूया याही स्वागतासाठी। सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आहेत, अनेक ज्येष्ठ आपल्यातीलच परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचंच आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांनाच मगाशी सांगितल्याप्रमाणे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। पण मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की खरं तर अशी वेळच कुणावर येऊ नये की ज्यांना रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी दवाखान्यामध्ये न्यावं लागावं। खरं तर याची काळजी देखील फिरोजबाई गेले अनेक वर्ष अनेक दिवस सातत्यानं या ठिकाणी घेत आहेत। तुमच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी फिरोजबाई काय काय करतायत ते अगदी थोडक्यामध्ये आपल्या सर्वांना सांगतो। तर फिरोजबाई आपल्या घरातला कचरा ज्याची योग्य ती विल्हेवाट लागावी, ज्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गेले 3-4 वर्ष मोफत कचरा गाडीची घंटा गाडीची व्यवस्था आपल्या परिसरामध्ये सुरू ठेवतायत। त्यामुळे हा एक आरोग्याचा महत्वाचा घटक गेल्या अनेक वर्षांपासून फिरोजबाईंच्या माध्यमातून सोडवला जातोय। आपल्या परिसरामध्ये रस्ते असतील, लाईट असेल, गटार व्यवस्था असेल, शुद्ध आणि मुबलक पाणी असेल, या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो आणि यामुळेच आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या सगळ्या सेवा सुविधा फिरोजबाई आपल्या परिसरामध्ये कायमच अग्रक्रमाने आपल्या सर्वांना पुरवतात। याशिवाय आपल्या परिसरामध्ये फिरोजबाई कायमच आरोग्य उपचार शिबिर, रक्तदान शिबिर असेल, अशा सर्वच सेवा सुविधा या देखील कायमच घेत असतात। अशा या सगळ्या गोष्टी आपल्या परिसरामध्ये सातत्याने जर होत असतील
तर आपण सर्वजण निरोगी राहणार हे ठरलेलं आहे। आणि चुकून या व्यक्तींमधून जर कोणाला काही आजार झाला आणि त्याला जर अशा प्रकारची उपचाराची गरज भासली तर त्यावेळेला देखील आपली ही सेवा सुविधा केला। रात्री अपरात्री वेळेला आपल्या सर्वांना आपला हक्काचा वाटणारा माणूस आज रुग्णवाहिकेची सेवा घेऊन देखील आपल्या सर्वांच्या दारामध्ये आपल्याला जीवनदान देण्यासाठी सज्ज असतात। परिसरातील हे सर्वच सन्माननीय डॉक्टर्स जे कायमच आपल्यावर सर्वोत्तम उपचार अगदी वेळेवर करून आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा एक सुरेख संगम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे। याच कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर प्रवीण जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं स्वागत मी कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन महिपाल यांच्या शुभ हस्ते करण्याची विनंती करतोय। सातारची गावपटू नंदा जाधव यांचे बंधू असलेले डॉक्टर प्रवीण जाधव यांनी देखील आज सकाळी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं। अशा या आफ्रिकेमध्ये आहे त्याच्यामध्ये थोडासा सन्मान त्यांचा उशिरानं होतोय। त्यांचं स्वागत फिरोजबाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या भावना आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळणार आहे। खरं तर अमितदादांचे जीवन भीती ते त्यांच्या सोशल मीडियातील लेखावरून आवर्जून देत असतात। तर अशा एका संवेदनशील व्यक्तिमत्वाचं, संवेदनशील मित्राचं आणि संवेदनशील डॉक्टरचं मनोगत कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण ऐकणार आहोत। जोरदार टाळ्या वाजवूयात सन्माननीय डॉक्टर उदयराज फडतरे यांच्याकडे। सर्व नागरिकांचं पहिल्यांदा स्वागत करतो। फिरोजभाई पठाणांना मी जेव्हापासून ते फिरोज पठाण होते तेव्हापासून ओळखतो आणि या कार्यक्रमामध्ये मी राजकीय किंवा सामाजिक हेतू बाजूला ठेवून वैद्यकीय पद्धतीनं या कार्यक्रमाकडे पाहू इच्छितो। रात्री अपरात्री रुग्णांची जी गैरसोय होती ती गैरसोय बाजूला करण्याच्या दृष्टीने फिरोजभाईंनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे निश्चित स्तुत्य असा आहे। मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिदक्षता विभागामध्ये गेली 25 वर्ष काम करतोय, त्यामुळे वेळेचं महत्व काय असतं हे माझ्याशिवाय कोणीही तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकणार नाही। तर वेळेत रुग्ण हॉस्पिटलच्या दारात पोहोचणं याच्यासारखं आपण त्याला गोल्डन आवर असं म्हणतो, तो गोल्डन आवर आपल्याला मिळवून देण्यासाठी फिरोजभाईंनी हा केलेला उपक्रम त्याला आम्हा सर्व डॉक्टर मित्रांची नेहमीच मदत राहील। आणि त्यांनी सामाजिक आणि राजकीय या दोन्हीही पार्श्वभूमीवर पुढे जावे आणि त्यांच्या बरोबरीनं आम्ही आहोत हे आम्ही आज सांगतो। धन्यवाद। माननीय छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली जो विलासपूर आणि या परिसरात आपले फिरोजभाईंनी जे काही विविध उपक्रम चालू केलेले आहेत त्या आजच्या या सर्वात महत्त्वाचं ॲम्ब्युलन्सच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपले विलासपूरचे सरपंच माननीय ऑफिसर, तसंच आपले नगरसेवक माननीय शेखर पाटील, आमचे मित्र अमित रुपालजी, तसंच आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच या परिसरात काम करत असलेले माननीय डॉक्टर उदय फडतरे, माननीय डॉक्टर उमाकांत मोरे, डॉक्टर डाणे, डॉक्टर शरद पाटील, डॉक्टर अविना पाटील, तसंच माननीय डॉक्टर प्रवीण जाधव, गौरव सावंती, आपल्या विभागातील पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शेगावकर पाटील, तसंच डॉक्टर पाटील आणि आपण सर्वजण या पंचकृषीतील परिसरातील उपस्थित आहोत। एक आतापर्यंत जेनेसीचं संचालन केलं असतात आपल्याला डॉक्टर उदयराज फडतरे यांनी मार्गदर्शन केलं की आपल्या परिसरात फिरोजबाईंच्या रूपाने जे काही सामाजिक उपक्रम गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या माध्यमातून जे साजरे होत आहेत, साकार होत आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने शिवजयंती असेल किंवा आता असंच सांगितलं की दिवाळीतील किल्ले वगैरे किंवा वेज आरोग्य शिबिर असतील,
सतत कार्यक्रम घेऊन ह्या विलासपूर परिसराचा जो कायापालट करण्याचा जो त्यांनी जो एक मानस ध्यास घेतलेला आहे, त्या ध्यासातीलच सगळ्यात महत्त्वाचं समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेचं असलेलं हे ॲम्ब्युलन्स सुविधा जी आज त्यांच्या माध्यमातून विलासपूर सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल मी प्रथमतः फिरोजबाईंचं मनापासून आभार व्यक्त करतो. की आता डॉक्टर उदयराज फडतरे यांनी सांगितलं की पेशंट जर वेळेत जर हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर ते पेशंट वेळेत पोहोचल्यानंतर जो गोल्डन आवरमध्ये जे आम्हाला उपचार करून पेशंटला वाचवण्यात जे यश मिळतं, त्याच्यात सगळ्यात पहिला जर काय असेल तर पेशंट आमच्यापर्यंत वेळेत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तो पोहोचला तरच आम्ही उपचार करू शकतो. पेशंट पोहोचायला जर वेळ लागला तर अगदी सगळ्या गोष्टी उपलब्ध असून सुद्धा आपण काही करू शकत नाही. हे आमच्या हातात ते. धन्यवाद सन्माननीय डॉक्टर जयदीप चव्हाण सर. अच्छा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर शरद पाटील सर आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. आणि शरद पाटील सर हे आपल्या सर्वांचेच खरोखर डॉक्टर आहेत, कारण आपल्याच परिसरामध्ये त्यांच्या दोन्ही ओपीडी चालतात. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते देखील आपल्या भावना आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतील. डॉक्टर शरद पाटील सर. का म्हणतोय आज विलासपूर गोळीबारच्या, मला बी गर्व आहे माझ्या विलासपूर गोळीबारच्या. मी माझं नेहमी का म्हणत असतो, खरोखरच माझं आणि विलासपूर गोळीबार हे माझं आहे. आणि त्या माझ्या विलासपूर गोळीबारचे सर्व डॉक्टर त्यांचं मनापासून आभार मानतो. छोट्याशा माझ्या काल संध्याकाळी मी सगळ्यांना फोन केले, आपण सगळेजण आला. तुमचे डॉक्टर असू दे, डॉक्टर मॅडम असू दे, सगळ्यांचे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना प्रणाम करतो. तुम्ही सगळीजण आला, तुमचे खरोखर मनापासून आभार मानतो. ज्या करोनाच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने काम केलंय मी खूप जवळनं बघितलंय. तिथं बसलेले सगळे डॉक्टर, करोना काळात माणसाला ओळखत नव्हती, मुलं वडिलांना ओळखत नव्हती, आई मुलीला ओळखत नव्हतं. पण जेव्हा तुम्ही जे काम केलंय म्हणून तुमचं मनापासून माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, माझ्या माता भगिनींच्या वतीनं पहिलं तुमचं स्वागत करतो आणि माझं भाषण चालू करतो. तुम्ही सगळीजण उपस्थित असलेले सर्व मान्यवर, स्टेजवर असलेले मान्यवर, समोर असलेले माझे सर्व ज्येष्ठ युवक चिमुकले, आपण आज ॲम्ब्युलन्सचा कार्यक्रम घेतलाय. मला राजकारण कुठलंही करायचं नाही, आजच्या दिवशी राजकारण करणार नाही, कारण की मी माझा या विलासपूर गोळीबारसाठी जितकं योगदान देता येईल तेवढं मी देत राहणार. पण हे सगळं करताना श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार यांचा मला पाठिंबा आहे. आणि ह्यांच्या ताकदीवर आणि ह्यांच्या हिंमतवर त्यांचं मला पाठबळ आहे. माझ्या कपाळावर बॅच आहे. शिवेंद्रराजे भोसलेंचा माणूस म्हणून माझ्या कपाळावर बॅच आहे. त्यांचा मी कार्यकर्ता आणि त्यांचा मी छत्रपतींचा मावळा आहे. एवढंच मला सांगायचंय. आज मला या विलासपूरच्या आणि गोळीबारच्या सर्व नागरिकांना एवढंच सांगायचंय. डॉक्टर तसं म्हणले, माझे मोरे पाटील म्हणले, आपल्याला कुणालाही ॲम्ब्युलन्स लागू नाही. पण मी आता खूप जवळनं बघतोय, रात्री अपरात्री मला कधी फोन येतो, ॲम्ब्युलन्सची गरज आहे. आणि माझं कर्तव्य देवानं मला दिलंय, जेव्हा देव मला देतोय तर मी या विलासपूर गोळीबारसाठी करत राहणार. एवढंच मला सांगायचंय. पुन्हा एकदा सगळे डॉक्टर, तुम्ही सगळेजण थोडक्या वेळेत माझ्या छोट्याशा फोनवर तुम्ही सगळेजण आला. मला खूप मनापासून सांगतो, खूप मोठा आनंद झाला आज. आणि मला गर्वाची बाब आहे, माझ्या विलासपूरला गोळीबारला एवढे डॉक्टर आहेत, 26 डॉक्टर विलासपूर गोळीबारला आहेत. म्हणजे मला बी खरं अभिमानाची गोष्ट वाटली. डॉक्टरांची नावं काढायला लागली तर 26 डॉक्टर ह्या विलासपूर गोळीबार संभाजीनगर म्हणजे ह्या परिसरात, म्हणजे बाकीच्या वार्डात काय असेल, बाकीच्या मतदारसंघात काय असेल हे मला काय घेणं देणं नाही. पण मला आनंद काय, माझ्या विलासपूर मध्ये एवढे डॉक्टर आहेत आणि एवढ्या डॉक्टरनं करोना काळात ज्या पद्धतीनं काम केलं, ज्या पद्धतीनं लोकांना वाचवायचा, लोकांचा जीव वाचवायचं काम केलं, त्यांना माझ्या वतीने आणि माझ्या नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून
मी खरोखर सल्यूट मारून त्याला सगळ्यांना नमस्कार करतो. खूप जवळनं कोरोना सुरुवात झाला आणि मी खूप जवळनं कोरोनाची पेशंटची अवस्था सर शेखर पाटील असतील नाही, बाकीचे अमित मायपाल असू दे, बाकीचे सगळे कदम सर आहेत, निकम आहेत, गणेश निकम आहे, आबा आहे, आप्पा आहेत, यांना पूनमताई, रुपालीताई, किरवेताई, धनुश्री मालिक यांना कोरोना काळात बघितले. खरोखर सांगतो सर, मयत झालं शेजारचं तर शेजारचा दारात उभं बघत होता. काय गोष्टीला मैतीला स्वतः मी खांदा लावून घेऊन गेलेलो आहे. त्यात माझ्या सरकारांचं सहकार्य, त्या पद्धतीनं तुम्ही डॉक्टर साहेबांनी सगळ्यांनी काम केलं आणि मला पाठबळ त्या सगळ्या गोष्टीचं आहे, तुमचं आहे. मी कुठल्याही डॉक्टरला कधीही फोन केला, कधीही नाही म्हणत नाही. परवा दिवशीच उदाहरण आहे, आमच्या इथं बापूजी साळुंके मध्ये एक डेट झाली. डॉक्टर साहेबांना माझ्या ताईंना लगेच फोन केला, कदम डॉक्टर साहेब आले. म्हणजे कळत नव्हतं आम्हाला नक्की ते पेशंट आहे का नाही, पण दुसऱ्या मिनिटाला दोन्ही डॉक्टर आले. तुमचं खरोखर मनापासून आभार मानतो. मी तुमचं का कौतुक करतोय, या विलासपूरच्या गोळीबारच्या माणसांना आणि सगळ्यांना माहित असून दे तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय. गरीबाचं पेशंट खूप लोक डॉक्टरच्या बद्दल चुकीचं म्हणतात, डॉक्टरच्या बद्दल चुकीची बी वांगडे उठले जातात, पण काय डॉक्टर आणि काय डॉक्टर 100% चांगले आहेत. तसंच माझ्या विलासपूर गोळीबारचे डॉक्टर गरीब लोकांना पैसे असले नसले सहकार्य करणारे डॉक्टर आहेत. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. मी पुन्हा एकदा रुग्णवाहिका, आपण अँब्युलन्स दोन्ही पद्धतीने अँब्युलन्स ठेवल्यात, पण हे ठेवताना माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्यांनी मला सल्ला दिला, फिरोज तुझ्या विलासपूरला अँब्युलन्स नाहीये. पहिल्या अँब्युलन्स विलासपूरला होती, ती बिचाऱ्याची बंद झाली. ते राजकीय विषय मला बोलायचा नाही, पण त्या मित्रांना बी त्यांना बी अँब्युलन्स चालू केली, त्यांना बी माझ्या शुभेच्छा. पण मी अँब्युलन्स चालू केली. मी जसं शिवजयंती साजरी करतो तसं अँब्युलन्सची सुविधा मी कायम माझ्या लोकांना, माझ्या विलासपूरच्या लोकांना, गोळीबारच्या असू दे, मी म्हणत नाही विलासपूरचा मी असा ठरवून सांगणार आहे विलासपूरचा त्यांनी अँब्युलन्स घ्या, असं काही नाही. मला जितकं जमल तेवढं मी काम करत राहणार. त्याच्यानंतर मी माझं एक मानस आहे, आपण माहुलीला जाताना खूप आपले वारलेली माणसं त्यांना गाडी नसती, शहरातली गाड्या ओरवा लागतात. ते एक माझं प्लॅनिंग आहे. म्हणजे माझी घंटा गाडी झाली, माझा पाण्याचा टँकर झाला, माझा अँब्युलन्स झाले आणि आपल्याला शो खालच्या माहुलीसाठी आपण येणारी गाडी शो वाहिनी ती बी मी उपलब्ध करणार आहे. मला कुठलाही पैशाची गरज नाही, देवानं भरपूर दिले. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. जितका जास्त खर्च करेन तेवढं जास्त मला देव देतोय. म्हणून माझ्याकडनं जितकं होईल तेवढं या विलासपूरला गोळीबारला काम करायचंय, मी करत राहणार. आणि मी एवढंच सांगतो, आता राजकीय थोडंसं बोलतो, वार्ड क्रमांक 17 मध्ये मी 100% उभा राहणार आहे. आणि तुमच्या आशीर्वादानं सगळ्यात जास्त लीड तुमच्या आशीर्वादानं तुम्ही मला सहकार्य केलं तर मी 100% माझ्या माता भगिनी माझ्या मागे आहेच, माझे ज्येष्ठ आहेत, माझे युवक आहेत, सगळीजण आहेत. डॉक्टर लोकांना मी हात जोडून विनंती, तुम्ही माझ्याबरोबर सगळीजण राहावा. शेखर पाटील पलीकडच्या वॉर्डमध्ये आहेत, बाकीचे इकडे तिकडं वॉर्डमध्ये आहेत. आम्ही सगळेजण माझ्या बरोबर मी माझी कुठली तरी बहीण उभा राहणार आहे, ही मी तुम्हाला माहित असू दे. मी सगळ्यांना घेऊन काम करणार आहे. मी तात्पुरतं काम करणार नाही. परत तुम्ही 5 वर्षांना मला नमस्कार केला तरी चालेल, पण मी 5 वर्षात ह्या विलासपूरचा चेहरा मोहरा नाही बदलला. परत मला उभं करू नका, परत कुठल्या माणसाच्या उपयोगाला आलो नाही असं होणार नाही. मी मुंबईला असू दे, मी दुबईला असू दे, मी कुठेही असू दे, माझ्या विलासपूरच्या लोकांचं 100% माझ्याकडनं काम होणार आहे. माझे सहकारी मित्र, माझे बरोबर असणारे सगळे भाऊ माझे इतकं काम करतात डॉक्टर, म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही. मी साताऱ्यात नसलो, महाराजांच्यावर असलो तरी माझे जवळचे मित्र, माझ्या माता भगिनी, माझ्या सगळ्या बहिणी, एकाचं नाव घेतलं तर सगळ्यांना राग येतो, सगळ्या माझ्या बहिणी इतकं काम करतात माझ्यासाठी. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो.
आणि तुम्ही सगळेजण अँब्युलन्सच्या ह्याला आला चिमुकल्यांना ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या आपण वंशज आहे, शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आपण राहतो, ज्या मातीत राहतो, आपलं गर्वाचं बाब आहे, आपण छत्रपतींच्या नगरीत राहतो, त्याबद्दल सगळ्या मुलांना ज्या किल्ला केला, ज्याचा प्रथम क्रमांक येईल, द्वितीय क्रमांक येईल, आम्ही कुठलीही पार्सलिटी केली नाही, कारण की किल्ला करताना उमेश मोठे बाकीचे सगळे शिक्षक होती, त्यांना सगळं आपलं कसा कसा किल्ला झालाय, चांगल्या पद्धतीने झालाय, त्यालाच बक्षीस दिलंय, पण बाकीच्याला मी ट्रॉफी देतोय. आपण माझे मित्र बाळासाहेब भांबुलकर त्यांचं बी स्वागत करा, त्यांचा आज वाढदिवस आहे. बाबांचे एक खंडे मित्र आणि खंडे समर्थक त्यांना ओळखलं जातं. बाळासाहेबांना बी शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं बाळासाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, सारखं सारखं सांगायची गरज नाही, पण मी जी काय करतोय ती तुमच्यासाठी करतोय. मला कुठलाही गर्व नाही, कुठलाही गर्व राहणार नाही. मला छोट्या पोरांच्या लहान मुलांपासून वयाच्या 90 वर्ष वयस्कर काकांच्या वतीनं मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. आणि वार्ड क्रमांक 17 मध्ये मी 100% उभा राहणार. ज्या पद्धतीनं मला पाडायचा प्रयत्न करायचा करा. माझ्या बरोबर इथं असलेले सर्व माझी जनता, माझे माता भगिनी आणि सगळी तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. सगळे डॉक्टरांचं, सगळे बसलेले इथं समाज, सगळे समोर बसलेले सगळ्यांचा परत एकदा आभार मानतो. आणि संयोजकांना मला बोलायला दिलं त्यांचे मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, फिरोजबाईंचं काम देखील तसंच आहे. जोपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव आहे, श्वास आहे, प्राण आहे, तोपर्यंत भाईंचे एक ना अनेक उपक्रम या ठिकाणी सुरू आहेतच. मात्र याच कार्यक्रमाच्या निमित्ताने याच एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळेस देवावसन होईल त्यावेळेस त्यांचा आणखी प्रवास देखील सुखकारक व्हावा अशी देखील त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे. खरोखरच तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य थोर म्हणून फिरोजबाईंसारखा एक आपला लाडका भाऊ आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. भाईंच्या या मनोगतामध्येच भाईंनी ज्यांचा उल्लेख केला त्या बाळासाहेब मामुलकर यांचा वाढदिवस या ठिकाणी सन्मान सत्कार करून आपण संपन्न करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय बाळासाहेब मामुलकर यांना आपला सन्मान होतोय त्याचा स्वीकार करावा. डॉक्टर उदयराज फडतरे यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय. वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा आपण सर्वजण टाळ्या वाजवून बाळासाहेबांना व्यक्त करूया. बाळासाहेब आपल्याला उदंड निरोगी आयुष्याच्या खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा डॉक्टर उदयराज फडतरे यांच्या शुभ हस्ते त्यांना या हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाळासाहेब, हॅपी बर्थडे टू यू. बाळासाहेबांना वाढदिवसाच्या पुढील निरोगी दीर्घायुष्याच्या आपल्या सर्वांच्याकडूनच खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा. आणि बाळासाहेब पालखी कधी हे सांगा असं किरवे काकू सांगताय. विलासपूर आणि परिसरातील नागरिकांच्यासाठी शिवेंद्रसिंह राजे भोसले मित्र परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांचे मित्र फिरोजबाई पठाण यांच्या माध्यमातून रुग्णसेविका रुग्णवाहिका आपल्या लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आज उपलब्ध करून दिले. याबद्दल मी मनापासून मित्रसमूहाचे आणि फिरोजबाईंचे आभार आणि अभिनंदन करतो. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल सुद्धा मी फिरोजबाई मी सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या या व्यासपीठावरील सर्व डॉक्टर महोदय, उपस्थित सर्व भगिनी आणि तरुण मित्रांनी, खरं तर आपल्या सर्वांना मी नवखा नाही, मी आपले सर्वांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता. पण या परिसरामध्ये गेले मी 20-25 वर्ष, अगदी कॉलेज जीवनापासून मी एक सर्वांना सहकार्य करण्याचा आणि
आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून मी काम या परिसरात करत होतो आणि त्यांच्या नंतर आपले नेते आबाराजेंच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो. मी खरं तर अतिशय सर्वसामान्य घरातून आलेलं इतक्यात सर्वांना माहिती आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा भाऊसाहेब महाराज असतील किंवा शिवेंद्रराजे आबाराजे असतील आणि आपण सर्व मित्रपरिवार खरं तर आज बाळूचा बाळासाहेब करण्याचं काम या आपल्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने झालंय. आणि मला खरोखर आनंद आहे की आपल्यासारखे चांगले मित्र सहकारी माझ्याबरोबर राहिले. माझ्या सुखात दुःखात प्रत्येक क्षणी आपण सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल मी मनापासूनच आभार आपल्या सर्वांचं व्यक्त करतो. 5 महिने किंवा 1 वर्ष झालं असेल गोळीबाईंना मी जाऊन पाहिले की अतिशय प्रचंड हार्ड वर्क करणारा हा बाबाराजांचा मित्र कार्यकर्ता सहकारी. बाबाराजांसाठी वाटेल ते करण्याची भूमिका त्यांची मनापासूनची असते. अमितदादा असतात, अमितदादांचं सहकार्य त्यांना आहे. आपल्या सर्वांचं फिरोजबाईंना सहकार्य आहे. भविष्यात फिरोजबाई निश्चितपणे तुमच्या कार्यकर्तृत्वावरच आपण अतिशय चांगलं काम या परिसरात तुम्ही उभं केलं आणि भविष्यात सुद्धा उभं कराल. लोकांचा जनतेचा आशीर्वाद निश्चितपणाने तुम्हाला लाभेल असा विश्वास व्यक्त करतो. सहकार्य होतं म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या सर्वांना पाहता येतोय. अश्विनी कॉलनी येथील गुरु कपिल हटकर यानंतर आरेज जावेद शेख आणि रियाज जावेद शेख अश्विनी कॉलनी रायगड किल्ला. आरेज आणि रियाज या बेटा पुढील सहभागी स्पर्धक यानंतर प्रतीक चंद्रकांत फडतरे अश्विनी कॉलनी. सगळ्यांनी बाजूया फॉरेस्ट कॉलनी येथील नागपूर सज्जनगड किल्ला सांगलीत सार्थक राजमाने. यानंतर पुढील स्पर्धक अथर्व फडतरे पवार. स्पर्धक आलोक सुनील चव्हाण आलोक चव्हाण कारंजकरची प्रतिकृती या बाल गणेश मंडळ मोरी कॉलनीतील. टाळ्या बाजूला डॉक्टर उदयराज फडतरे सर यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना इकडे समोर टाळ्या बाजूला प्रोजेक्टसाठी ते सहभागाबद्दलचं बक्षीस देऊया. आणि डॉक्टर शरद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस 3000 रुपयाचं रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह आणि या सार्थक गुजर मित्रमंडळ गणेशनगर विलासपूर वेदांत माने हर्ष खरात रणवीर गोडसे रियान गोडसे विघ्नेश खडसे रामकृष्ण काळे कमल यादव ओंकार डांबरे. डॉक्टर उदयराज फडतरे डॉक्टर उमाकांत मोरे डॉक्टर अमित राणे डॉक्टर शरद पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे बक्षीस वितरित होत आहे. यानंतर कुठे प्रतिकृती तयार केली होती. या किल्ल्यासाठी खूप मोठमोठी दगड आम्ही मैदानावर गोळा केली. यासाठी सार्थक दादांनी मोठमोठी दगड आणली. आम्ही एक टायर बनवला होता. त्या टायराच्या साह्याने आम्ही दगड आणली कारण ती दगड खूपच मोठी होती. त्यानंतर आम्ही माती आणि जे गटाच्या कामासाठी वापरलेली पोती होती ती त्या पोत्यांचा वापर करून त्यावर मातीचा लेप लावलेला होता. आणि त्यानंतर त्याला जी तटबंदी व बुरुज बांधले होते ते आम्ही बुरुज पायपीचे व तटबंदी ही कुष्ट्याची केली होती. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. या उपक्रमाचा शुभारंभ थोडा मागे
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। काही सांगायला आपल्या सुरू झाली। आज श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार त्यांच्या नेतृत्वात आणि वार्ड क्रमांक 17 साठी आज ॲम्ब्युलन्स चालू केली। आपण लोकांच्या गरीब लोकांना मदत करायसाठी आणि कुणालाही म्हणजे ज्याला ॲम्ब्युलन्सची गरज आहे, शक्यतो देवाची कृपा आहे लागू नाही कुणाला ॲम्ब्युलन्स, पण लागली तर आपली रुग्णवाहिका आपल्याकडे पाहिजे म्हणून आपण आज विलासपूर गोळीबारसाठी ॲम्ब्युलन्स मोफत आणि फ्री दोन्ही ॲम्ब्युलन्स आपण ठेवल्यात। तर मला नागरिकांना एवढंच विनंती करायची, जिथं ॲम्ब्युलन्स गरज आहे तिथं मला फोन करा, ऑफिसला फोन करा, आपण ॲम्ब्युलन्स देऊ। पण हे सगळं करताना माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादानं या सगळ्या गोष्टी चालल्यात। आपल्याला जे काही पद्धतीनं विलासपूर गोळीबार असू दे, ज्या पद्धतीनं मी आणि इथला विकास काम चाललंय हे शिवेंद्र बाबांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या आशीर्वादानं चाललंय। मला विलासपूरच्या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचंय, ज्याला रुग्णवाहिका लागल, ॲम्ब्युलन्स लागल, त्यांना कृपया करून रात्री 12 असू दे, रात्री 3 असू दे, कधी कुठल्याही गोष्टीला फोन करा, ॲम्ब्युलन्स माझ्याकडनं मिळेल। माझ्याकडनं माझ्या विलासपूरच्या नागरिकांसाठी जितकं करता येईल तेवढं मी 100% विलासपूरसाठी करेन। पण माझे सहकारी सगळे मित्र हे माझ्या बरोबर असल्यामुळं आपण सगळेजण ह्या गोष्टी करतोय। आज ज्या संख्येनं डॉक्टर लोक आले, डॉक्टर लोकांचे मी आभार मानतो। माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार आज कोल्हापूरला गेलते, मुख्यमंत्र्यांचा दौरा होता, पण त्यांच्या सदिच्छा माझ्यामाग कधीच कायम आहेत आणि कायम त्यांचा माझ्यासाठी पाठिंबा आहे। त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं करतोय। मला पुन्हा एकदा सांगायचंय, 24 तास हे ॲम्ब्युलन्स विलासपूर गोळीबारसाठी राहील, एवढंच मला लोकांना सांगायचं आहे। आणि आपण सगळ्यांना जिथं मदत लागेल तिथं मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी कायम तुमच्यासाठी मी फिरोज पठाण म्हणून बरोबर राहीन, एवढंच मला सांगायचं। साहेब, मी कधीच असा विचार करत नाही, माझ्या वार्डातला आहे, बाहेरचा आहे, तो कुठलाही असेल, सातारा तालुक्यातला शिवेंद्र बाबांचा माणूस आहे आणि माझे नेते आमदार आहेत आणि नामदार बी आहेत, त्यामुळे कुठलाही फोन आला तर मी नाही म्हणणार नाही, एवढंच मला सांगायचं।